अमेरिका आणि इराण या ठिकाणी सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता राज्यात देखील पाहावयास मिळतोय। त्याचाच एक परिणाम जर बघितला तर आपण राज्य सरकारने कालच या ठिकाणी निर्णय जाहीर केला असा की तो घरगुती सिलेंडरला कुठेतरी तुटवडा निर्माण होऊ नये, त्याचमुळे खासगी व्यावसायिक सिलेंडरला तात्पुरत्या स्वरूपाची या ठिकाणी स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। मात्र या निर्णयाचा थेट फटका जळगावच्या व्यावसायिकांना दिसून येत आहे। आज सकाळपासूनच ज्या पद्धतीने आपण बघतोय जळगाव शहरातील या ठिकाणची जी खाऊ गल्ली आहे त्या खाऊ गल्लीमध्ये 30 ते 35 व्यावसायिक या ठिकाणी रोज सकाळी आपले वेगवेगळे स्टॉल लावून व्यावसायिक सिलेंडरच्या माध्यमातून प्रत्येकांना खाऊ चविष्ट या ठिकाणी नाश्ता देत असतात। मात्र आज जर आपण बघतोय तर या ठिकाणी फक्त 2च गाड्या या ठिकाणी जळगावकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत। याचंच कारण असं आहे की खाजगी सिलेंडर चा तुटवडा कुठेतरी जाणवू लागलेला आहे आणि त्याच माध्यमातून जे व्यावसायिक सिलेंडर आहे त्या ठिकाणी त्यांचं संपलं, त्याचमुळे त्यांना या ठिकाणी नाश्ता करण्यासाठीची कुठलीच व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणीचे दुकानं बंद करण्यात आलेले आहेत। मात्र आपल्यासोबत आता काही व्यावसायिक आहेत। दादा, काय सांगाल, आपल्या परिसरातील जे बऱ्याचशा गाड्या आहेत खाऊ गल्लीतल्या त्या कुठेतरी बंद आहे, नेमकं काय कारण या संदर्भात? सर, शासनाने मोठे सिलेंडर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर इथं सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय लोकांना, त्यामुळे त्यांनी गाड्या बंद ठेवलेल्या आहे। सर, आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज की आज आमच्याकडे सिलेंडर नाही आहे, म्हणजे संध्याकाळपर्यंत चालेल एवढंच सिलेंडर आमच्याकडे आता आहे गॅस, त्याच्यामध्ये खूप फिराफिर करावी लागते सर सिलेंडरसाठी। निश्चितच अजून काही व्यावसायिक आपल्या सोबत आहेत। मावशी, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी सिलेंडरच्या माध्यमातून गरम गरम या ठिकाणी वडे करून देत आहेत नागरिकांना, मात्र आपले जे सहकारी आहेत परिसरातील ते सर्व गाड्या या ठिकाणी बंद आहे। सरकारने निर्णय घेतला आहे की खासगी व्यावसायिक जे सिलेंडर आहे ते कुठेतरी या ठिकाणी स्थगित करण्यात यावं। तुम्ही तुमचा व्यवसाय कसा पुढे या ठिकाणी आला? सर, आता व्यवसाय तर बंदच होणार आहे, संध्याकाळपर्यंत अंडी आहे, आता अंडी करता फिरफिर करावं लागणार आहे। काय करायचं ते शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे। आता याच्या पुढे आमच्या घरामध्ये आजारी माणसं आहे, मी स्वतः आजारी, मला गोळ्या लागता, मुलाला प्रेग्नंट झालेलं आहे, त्याला औषध पाणी लागतं, कसं करायचं ते आम्हाला आता टेन्शन येतंय। आता शासनाने त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे। पुढे तुम्ही आता कसा व्यवसाय कराल या ठिकाणी जोपर्यंत सिलेंडर आता सिलेंडर नाही येतं, बंदच करावं लागणार आहे। कसं काय करायचं ते शासनाने सांगायचं। रॉकेल मी भेटत होतं, कसं काय करायचं, लाईन भेटणार मी, लाईन दुसऱ्याचे घेऊन आम्ही वापरतो। 700-800 रुपये महिना भरावा लागतो नुसता संध्याकाळच्या लाईटाकडनं, दिवसभर लाईट वापरली तर ते काय देणार आहे? काय मागणी काय असेल? आता शासनाने निर्णय घ्यावा आणि आम्हाला तसं हे करून द्यावा, सिलेंडर चालू करून द्यायचा निर्णय घ्यावा आणि मोठं सिलेंडर चालू करून द्यावा। हातगाडी विक्रेत्यांवर आता तरी आजपासून या ठिकाणी उपासमारीची वेळ या ठिकाणी येऊ शकते। याचंच कारण असं की या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरला काही दिवस या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। याचमुळे तात्काळ हे व्यावसायिक सिलेंडर सुरू करावे अशी मागणी या ठिकाणी होते आहे। अजून काही व्यावसायिक आहे, दादा काय सांगाल, क्या बताएंगे आप यहाँ पे व्यवसाय कर रहे हैं, खासगी सिलेंडर जो घरगुती है उसको बचाव करने के लिए व्यावसायिक सिलेंडर को कुछ दिन के लिए यहाँ ठिकाणी बंदी किया हुआ है, क्या प्रतिक्रिया रहेंगी यहाँ पे? यहाँ जो खाऊ गल्ली यहाँ पे 30 से 35 गाड़ियां दररोज लगते हैं, मगर आज सिर्फ अपने 2 ही गाड़ियां है। आज की ऐसी स्थिति आ गई है कि अगर हमारे पास छोटा सिलेंडर नहीं है तो हमारा रोजी रोटी चल नहीं सकती है, क्योंकि इसकी जो कीमत है वो थोड़ी कम है। कमर सिलेंडर फिलहाल 2200-2300 रुपये का सर, हमारे को इतना पवड़ता नहीं है, हमारा इतना रोजी रोटी बड़ी नहीं है कि जिससे हमारा बड़ा सिलेंडर पवड़ सके। आज की स्थिति ऐसी है, आज शाम तक सिलेंडर चलेगा, हो सकता कल सिलेंडर हमारे नहीं रहे तो कल बंद करना पड़े। आगे हमारे को कैसे घर चलाना है वो राज्य सरकार के ऊपर है। निश्चितच या होत्या या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया की या ठिकाणी आज सायंकाळपर्यंतच आमचे हे कमर्शियल सिलेंडर चालतील, मात्र त्यानंतर आमच्यावर नक्कीच उपासमारीची या ठिकाणी वेळ येईल। त्याच्यामुळे या ठिकाणी सरकारने तात्काळ तोडगा काढावा। नेमका आम्ही आता या हातगाडीच्या माध्यमातून जो या ठिकाणी व्यवसाय करतोय तो या ठिकाणी ठप्प होईल अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त होते आहे। मात्र दुसरीकडे तात्काळ यावरती निर्णय व्हावा आणि आमची उपासमारीची वेळ या सरकारने दूर करावी अशीच प्रतिक्रिया या ठिकाणच्या व्यावसायिकांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।